नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण अंकगणिताचा पाण्याची टाकी व नळ हा अत्यंत सोपा असणारा टॉपिक आज आपण बघणार आहोत. आज आपण आज जो पार्ट आहे हा भाग पहिला आहे. म्हणजे या टॉपिकमध्ये आज आपण या टॉपिकचं बेसिक बघणार आहोत. एकदम सोपे टॉपिक्स आहे. या अगोदर तुम्ही काळ आणि काम हा टॉपिक बघितला असेल किंवा पाहिला असेल किंवा शिकले असाल तर त्या टॉपिकमध्ये तुम्ही जर तो टॉपिक व्यवस्थित केलेला असेल तर हा टॉपिक तुम्हाला इझिली येऊन जाईल. त्या टॉपिकवरचंच कन्सेप्ट यूज करून हा टॉपिक आपण इथं सॉल्व करणार आहोत. तर पहिला प्रश्न बोर्डवरती आपल्याला असा दिसतो की एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? आधी आपण काळ आणि काममध्ये असा प्रश्न पाहिला होता. एक काम 10 तासात करतो किंवा 10 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतो, तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सेम तशाच टाईपचा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपण दोन पद्धती पाहिल्या होत्या. एक पद्धत मी तुम्हाला सांगितली होती की याच्यामध्ये काय करायचं, एक्स गुणेला वाय आणि खाली काय करायचं, दोन्ही मिळून आहे म्हणजे एक्स अधिक वाय. ठीक आहे. मग एक्स काय, पहिली वेळ जी आहे ती काय असेल एक्स आणि वाय म्हणजे काय, दुसरी वेळ. तर एक्स बरोबर किती, 10 गुणेला 20 काय, दुसरी वेळ. एक्सची किंमत 10 अधिक 20 म्हणजे याला सॉल्व केलं तर 10 गुणेला 20 भागेला 30 बरोबर आहे. हा शून्य या शून्यासोबत कटला. 10 गुणेला 2 झाले 20. 20ला जर 3ने भागलं 3 × 18 म्हणजे 6.2/3 तास हे आपल्याला उत्तर याचं भेटते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर त्याचं असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी पद्धत तुम्हाला सांगितली होती की लसावी पद्धत. समजा पहिला नळ ए आहे, ए हा नळ आणि दुसरा नळ काय आहे, बी आहे. ठीक आहे. ए हा नळ एक जो आहे एक टाकी 10 तासात भरू राहिला आणि बी हा नळ 30 टाकी किती तासात भरू राहिला, 20 तासात भरू राहिला. ठीक आहे. दोघं मिळून म्हटलेलं आहे म्हणजे 10 आणि 20चा लसावी काढायचा. किती लसावी, 20 बरोबर आहे. झालं बस. आता 20 आहे, दोघं मिळून म्हटलेलं आहे म्हणजे 20 वरती आणि 10 आणि 20ची बेरीज. किंवा याच्यामध्ये आपण असं करू शकतो. आता इथं मी लिहिताना थोडीशी चुकी गेली. ए जे आहे हा नळ एक टाकी 10 तासात भरू राहिला आणि बी जो आहे ती टाकी 20 तासात भरू राहिला बरोबर आहे. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल असं विचारलेलं आहे. मग या 10 आणि 20चा लसावी काढायचा. लसावी किती येईल, 20. ठीक आहे. 10ने जर 20ला भागलं तर त्याची इफिशियन्सी किती आली, 2. 20ने जर 20ला भागलं त्याची इफिशियन्सी किती आली, 1. दोन्ही मिळून म्हटलेलं आहे म्हणजे त्याची कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ते जे काम करत आहे किंवा ते जे नळ टाकी भरत आहे ते कार्यच आहे. तर दोघांचे काय होईल, बेरीज. म्हणजे हा लसावी आहे हा 20 वरती बरोबर आहे. म्हणजेच टाईम टेकन फ्रॉम ए प्लस बी बरोबर त्याचा लसावी वरती आणि दोघांची बेरीज 2 अधिक 1 म्हणजे 20 भागेला 2 अधिक 1 3. 3 × 18 6.203 तास हे उत्तर येईल. कारण 2 बाकी राहतील म्हणजेच 2 अंशामध्ये लिहिले, ज्याने भागलं ते खाली लिहिले म्हणजे 6.203 तास हे आपलं राईट आन्सर याचं असणार आहे. एवढे सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न अशाच टाईपचा बघूया. ज्यांना काळ आणि काम हा टॉपिक येतो त्यांना हे चॅप्टर खूप इझी जाणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर खूप सोपं चॅप्टर आहे. ठीक आहे. बघा दुसरा प्रश्न असा दिला आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहे 3, 5, 6, 7. ऑप्शन आहे 3, 5, 6 आणि 7. दोन्ही पद्धतीनुसार बघूया. पहिली पद्धत काय आहे की सूत्र 10 गुणेला 20 खाले 10 अधिक 20. 20 नाही आहे आता, इथं वेळ किती आहे, 15 आहे. म्हणजे आपलं काय होतं, एक्स गुणेला वाय अपॉनमध्ये एक्स अधिक वाय बरोबर आहे. म्हणजे टाईम टेकन फ्रॉम
दोन्ही नळ समजा ए आणि बी आहे ना. मग एक्सची किंमत किती आहे, पहिली वेळ 10 गुणिले वायची किंमत आहे दुसरी वेळ 15 आणि 10 अधिक 15. ठीक आहे. मग 10 गुणिले 15 छेदामध्ये 10 अधिक 15 किती झाले 25. 5 5 25, 5 3 15 संक्षिप्त रूप दिलं. 5 ने 10ला भाग गेला, 5 2 10, 2 गुणिले 3 राहिले, 2 गुणिले 3 किती झाले 6 तास. म्हणजे उत्तर किती येईल तुमचं 6 तास. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते तुमचं राईट आन्सर असणार आहे. लसाई पद्धतनुसार ए जो आहे समजा ए आहे, एक नळ म्हटलं त्याला आपण ए म्हटलं. ए जो आहे एक टाकी जी आहे ती 10 तासात भरू राहिला आणि बी जी आहे 30 टाकी जी आहे ती 15 तासात भरू राहिला. बरोबर आहे. मग 10 आणि 15चा आपण लसावी काढतो. तर सरळ सरळ आता तुम्ही तेवढ्या लेवलपर्यंत पोहोचले असाल की 10 आणि 15चा लसावी किती येईल 30. बरोबर आहे. मग लसावी कसा काढतात ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरीसुद्धा एकदा सांगतो. समजा 10 आणि 15चा लसावी तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. तर यामधली मोठी संख्या आहे 15. 15 इकडे साईडला घ्या. आता बघा 15ला तर 15ने भाग जातो, 10ने भाग जातो का नाही जात, म्हणून तो 15 त्याचा लसावी नाही राहणार. मग 15चा पाळा तयार करा. 15 दुनी 30. आता बघा 15ने 30ला भाग जातो आणि 10ने सुद्धा 30ला भाग जातो, म्हणजे 10 आणि 15चा लसावी किती आला 30. ठीक आहे. आता बघा 10ने जर 30ला भागलं तर 10 तरी 30 ही ते त्याची काय असते इफिशियन्सी. 15ने जर 30ला भागलं तर त्याची इफिशियन्सी किती येईल 2. 15 दुनी 30. बरोबर आहे. मग टाईम टेकन फ्रॉम दोन्ही नळ, टाईम टेकन फ्रॉम दोन्ही नळ आहे ना. बरोबर. टी ए प्लस बी इक्वल टू किती आहे 30 टोटल वेळ लागतो आणि 3 अधिक 2 दोघं मिळून आहे म्हणून दोघांची बेरीज म्हणजे 5 सक 30 म्हणजे 6 तास तुम्हाला काय भेटेल त्याचं उत्तर भेटेल. परत उत्तर तुमचं काय येईल तेच उत्तर आहे, उत्तर थोडी चेंज होणार आहे. ठीक आहे. तर तिसरा प्रश्न आणखी एक बघूया. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 6 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल. सेम तसाच प्रश्न आहे. ऑप्शन आहे 3.3/7. दुसरा ऑप्शन आहे 3.4/7. तिसरा ऑप्शन आहे 5.4/7 आणि चौथा ऑप्शन आहे 4.3/8. ठीक आहे. तर हे तुमचे ऑप्शन असणार आहेत. बघा सेम पद्धत कोणत्याही पद्धतनुसार सोडवा. पहिली पद्धत आता डायरेक्टली तो काय येईल 8 गुणिले 6 आणि खाली 8 आणि 6 14. 8 आणि 14ला 2ने भाग जातो किंवा 6 आणि 14ला 2ने भाग जातो. कोणीने देऊन टाका. बेचोक 8 बेसाती 14. पुढे काय होते का नाही होत. मग पुढे काय होईल 4 गुणिले 6 24. 24 भागेला 7 म्हणजे 7 त्रिक 21. 3.3/7 तास हे आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. दुसरं काय समजा पहिला नळ ए म्हटला तो 8 तासात ती टाकी भरू राहिला. दुसरा नळ समजा आपण बी म्हटला तो 6 तासात तीच टाकी भरू राहिला. जर दोघांचा आपण लसावी काढला तर 8 त्रिक 24 हा तुमचा लसावी येईल आहे ना. मग 8ने 24ला जर भागलं तर 3चा भाग गेला आणि 6 चौक 24. बरोबर आहे. आता टाईम टेकन फ्रॉम ए आणि बी बरोबर 24वरती दोघांची बेरीज खाले परत 7 त्रिक 21. 3.3/7 तास हे आपल्याला उत्तर भेटणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं काय परफेक्ट उत्तर त्याचं असणार आहे. ठीक आहे. एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो. पेन कुठं आहे. पेन पाहिजे फक्त एकच आणला काय लक्षात.
चौथा प्रश्न आहे, एक नळ एक टाकी 5 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 6 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? तर याचे ऑप्शन आपल्याला दिसलेले आहेत की पहिलं ऑप्शन आहे 2.711, दुसरं ऑप्शन आहे 3, तिसरं ऑप्शन आहे 2.811 आणि चौथा ऑप्शन आहे 5. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं जे उत्तर आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा होमवर्कसाठी असणारा प्रश्न आहे. ठीक आहे. तर एकाच टाईपचे आपण 4 उदाहरणं बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पुढे जाऊया. तर यामध्ये एक नळ जर टाकी भरत असेल आणि दुसरा नळ जर टाकी रिकामी करत असेल तर त्यामध्ये कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं ते आपण बघणार आहोत. पहिले आपण उदाहरण बघितले होते की ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो आहे ना, किंवा बी ते काम सोडून गेला, 10 दिवस काम करून सोडून गेला, तर उर्वरित काम ए एकटा किती दिवसात करेल, हे वेगळे प्रश्न आहेत. पण यामध्ये आता आपल्याला बघितलं आहे की एक नळ एक टाकी भरत आहे आणि दुसरा रिकामा करत आहे, तर तशा वेळेस ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यापुढे बघायचे आहेत. तर 5वा प्रश्न आपण बोर्डवर लिहिणार आहोत. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. ठीक आहे. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. टाकी किती वेळात भरेल, व्यवस्थित प्रश्न वाचा. ऑप्शन आहेत 10, 20, 30 आणि 40. ठीक आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. ठीक आहे. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, इझिली प्रश्न सॉल्व करू शकता. काय म्हटलं, आता बघा, पहिला आपण एक्स म्हणतो, दुसरा वाय म्हणतो, मग एक्स गुणेला वाय वरती येणार आणि खाली काय होईल, एक्स वजा वाय होईल. कारण पहिले दोन्ही नळ भरत होते, आता एक काय भरू राहिला आणि एक रिकामी करू राहिला, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर एक्सची किंमत 10 गुणेला वायची किंमत 20 आणि एक्स वजा वाय. आता वेळ आहे, वेळ कधी मायनसमध्ये नसते, म्हणजे 20मधून 10 काढा, 20 वजा 10 लिहा बरोबर 10 गुणेला 20 भागेला 10, 10 कटलं, सरळ सरळ उत्तर किती येते तुमचं 20 तास हे आपलं उत्तर त्याचं येणार आहे. ही झाली आपली रेग्युलर पद्धत. दुसरी पद्धत काय की ए जो आहे, समजा पहिला नळ ए म्हटला, ए एक टाकी 10 तासात भरू राहिला आहे ना, आणि बी जी आहे दुसरी टाकी 20 तासात भरू राहिला. आता 10 आणि 20चा काय काढायचा, लसावी. 20चा 10 आणि 20चा लसावी किती आला, 20. 10ने जर 20ला भागलं तर उत्तर किती आलं, 2. 20ने जर 20ला भागलं उत्तर किती आलं, 3. आता बघा, इथं लक्षात घ्या, इथं आपल्याला काय म्हणायचं आहे, टाईम टेकन फ्रॉम ए आणि बी आहे बरोबर आहे. पण एक नळ रिकामा करू राहिला आणि एक भरू राहिला, म्हणजेच लसावी वरती आणि खाली ए भरतो आणि बी काय करतो, रिकामा करतो, म्हणजे बीच्या पुढे वजा 1 बरोबर आहे, कारण तो रिकामा करत आहे. म्हणजे 20 वजा 2तून 1 गेला 1 राहिला, म्हणजे 20/1 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 20 तास हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. दिसत आहे का सर्वांना, नवीन पेन आहे, थोडासा फिक्कट चालू राहिला, दिसतंय सर्वांना, ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. समजलं आहे का सर्वांना, समजून राहिला का? आपण समजत असेल तर पुढे जाण्यात अर्थ आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तसाच
बघा 6 नंबरचा प्रश्न. बरोबर आहे. एक नळ एक टाकी 6 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहेत 34, 24, 14, 10. ऑप्शन आहेत 34, 24, 14 आणि 10. ठीक आहे, करता येईल फटाफट. डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो. वरती काय येईल 6 गुणेला 8 आणि खाली काय येईल 8तून 6 गेले 2 राहिले. 2ने जर 6ला भागलं 3चा भाग गेला 3 गुणेला 8 म्हणजे उत्तर किती येईल 24 तास. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं राईट आन्सर त्याचा असणार आहे. लसावी पद्धत. समजा पहिला नळ ए म्हटला तर पहिला नळ एक टाकी 6 तासात भरू राहिला. दुसरा नळ जर बी म्हटला तर दुसरा नळ 8 तासात रिकामी करू राहिला. ठीक आहे. परत 8 आणि 6चा लसावी किती येईल रे 24. 6ने जर 24ला भागला तर 6 चोक 24 होतात आणि 8ने जर 24ला भागलं तर किती येतात 3. आता लक्षात घ्या, आपल्याला एक नळ टाकी भरू राहिला, दुसरा रिकाम करू राहिला. 24 वरती येतील, या दोघांची वजाबाकी होईल कारण 4 भरत आहे 3 रिकामा करत आहे म्हणजे हे वजा होतील. 4 वजा 3 1, 24/1 म्हणजे उत्तर किती आलं 24 तास. झालं. काही सेकंदामध्ये उत्तर तुम्हाला याचं भेटून जाईल. दिसत आहे सर्वांना, काय अडचण नाही येत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 7व्या नंबरचा. सेम तसाच 10, 15 आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल. ऑप्शन आहे 30, 20, 40, 50. 30, 20, 40 आणि चौथा ऑप्शन आहे 50. ठीक आहे, सेम फटाफट करायचं. 10 गुणेला 15 वरती, 15मधून 10 गेले राहिले 5, 5 त्रिक 15, 10 त्रिक 30 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. दुसरं 10 आणि इथं 15 दोघांचा लसावी 30, 10 त्रिक 30, 15 2 30. बरोबर आहे. 30 वरती 3तून 2 गेले 1 राहिला म्हणजे उत्तर किती आलं 30 तास. झालं. ऑप्शन क्रमांक 1. फटाफट उत्तर सॉल्व करता आलं पाहिजे. कारण पहिल्या नळाला आपण ए म्हटलं तर तो 10 तासात भरू राहिला, दुसऱ्या नळाला बी म्हटलं तर तो 15 तासात भरू राहिला. 10 आणि 15चा लसावी काढला तर 30 येतो. 10ने 30ला भागलं तर 3चा भाग गेला. 15ने 30ला भागला तर 2चा भाग गेला म्हणजे 30/1 बरोबर उत्तर किती आलं 30 तास. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं राईट आन्सर त्याचं असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 24, 40. 8 नंबरचा प्रश्न. एक नळ एक टाकी 24 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 40 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल. ऑप्शन आहे 40, 20, 30, चौथा ऑप्शन आहे 60. किती ऑप्शन आहे 60. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आतापर्यंत आपण 2-2 नळ पाहिले, आता 3-3 नळ बघू. तर 3-3 नळमध्ये आपली जी ट्रिक्स आहे, ट्रिक्स आपली थोडी डाऊट खाते, त्याच्यामुळे आपल्याला लसावी पद्धतचा वापर करणं गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला लसावी पद्धत प्रत्येक उदाहरणामध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, कारण लसावी पद्धतनुसार जे कठीण लेवलचे एक्झाम्पल वाटतात, ज्याला कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो, असे एक्झाम्पल आपण इझिली सॉल्व करू शकतो. तर बघा कशा पद्धतीनुसार करता येईल. तर 9 नंबरचा एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो,
10 तासात भरतो. ठीक आहे. पुढे म्हटलेलं आहे दुसरा 20 तासात व तिसरा 25 तासात भरतो. दुसरा 20 तासात व तिसरा 25 तासात भरतो. तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? ऑप्शन आहेत. .26 तास, 4.25 तास, तिसरा ऑप्शन आहे 7.21 तास, चौथा ऑप्शन आहे 5 तास. ठीक आहे. आता बघा, पहिले आपण रेग्युलर पद्धतनुसार बघू हा प्रश्न कशा पद्धतनुसार सॉल्व करता येईल. नंतर तुम्हाला मी लसावी पद्धत सांगतो. हा प्रश्न कशा पद्धतचा आहे बघा. एक माणूस एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, दुसरा माणूस तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तिसरा माणूस तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील अशा टाईपचा हा प्रश्न आहे. मग इथं माणसाच्या ठिकाणी काय आलं? नळ आलं आणि ते पाण्याच्या टाकीला भरू राहिले. तर यासाठी मी तुम्हाला पद्धत सांगितली होती लसावी पद्धत. तर लसावी पद्धतच्या अगोदर रेग्युलर पद्धत बघू. तर रेग्युलर पद्धतनुसार जर सॉल्व करायचं म्हटलं तर याचं उत्तर असते x गुणिला y गुणिला z खाली x गुणिला y अधिक y गुणिला z अधिक x गुणिला z. आता हे त्याचा फॉर्म्युला आहे. टोटल जर आपल्याला काढायचं असेल तर x म्हणजे काय? पहिली वेळ, y म्हणजे काय? दुसरी वेळ आणि z म्हणजे काय? तिसरी वेळ. म्हणजे पहिली वेळ आहे 10, दुसरी वेळ आहे 20 आणि तिसरी वेळ किती आहे? 25. म्हणजे 10 गुणिला 20 गुणिला 25. खाली काय करावं लागेल? 10 गुणिला y म्हणजेच 10 गुणिला 20 अधिक काय करावं लागेल? y गुणिला z म्हणजेच 20 गुणिला 25. आणखी काय करावं लागेल पुढे? x गुणिला z म्हणजे x ची किंमत आहे 10 गुणिला z ची किंमत आहे 25. हा गुणाकार करून घ्यावा लागेल. पुढे जर गुणाकार केला तर 10 गुणिला 20 गुणिला 25. ठीक आहे. 10 गुणिला 20 किती झाले? 200 अधिक 25 गुणिला 2 किती झाले? 25 2 50 500 अधिक 25 गुणिला 10 झाले 250. पुढे जर बेरीज केली 200 200 400 450 तर 950 म्हणजे 10 गुणिला 20 गुणिला 25 भागेला 950. बरोबर आहे. तर बघा हा 0 या 0 सोबत कटला. 5 जर भागलं तर 5 5 25 होतील आणि 95ला जर भागलं तर 5 1 5 5 मग 45 19चा भाग जाईल. पुढे काही भाग जात नाही. 5 2 10 गुणिला 10 म्हणजे 100 भागेला 19. ठीक आहे. आता बघा 5 5 25. आता पूर्ण भाग काढायचा आहे आपल्याला. 100ला जर 19ने भागलं तर 19 5 95 होतात. राहिले किती? 5 बाकी. पॉईंट दिला 19 दुनी 38 होतात. राहिले किती रे? 12 बाकी. 120 होतील आणि 19 सख 1400 114 होतात. राहिले किती? 6 बाकी म्हणजे 5.26 तास उत्तर आपल्याला भेटेल. मग 5.26 तास हे आपल्याला उत्तर भेटेल. ही आपली रेग्युलर पद्धत आहे. ही काय आपली रेग्युलर पद्धत. पण या पद्धतीनुसार बघा एवढं कॅल्क्युलेशन करा, एवढ्या सगळ्या गोष्टी करा, याला काय जातो? भरपूर वेळ जात आहे. हे खालपर्यंत दिसलं का तुम्हाला? शेवटपर्यंत दिसलं? ओके, दिसलं आहे सर्वांना? ओके, चला. तर बघा हे 5.26 तास उत्तर आलं, पण हे कळायला आपल्याला भरपूर वेळ गेला. त्याच्यापेक्षा एकदम सोपं आहे. समजा पहिला नळ ए आहे ती टाकी किती तासात भरू राहिला? 10 तासात. दुसरा नळ समजा बी आहे, ती टाकी 20 तासात भरू राहिला. तिसरा नळ समजा सी आहे, ती टाकी 25 तासात भरू राहिला.
आता ए बी आणि सी म्हणजे 10, 20 आणि 25चा काढायचा आपल्याला लसावी. आता 10, 20 आणि 25चा लसावी काढायचा म्हटला तर तो लसावी येईल 100. किती येईल? 100. 10ने 100ला भागलं 10चा भाग गेला, 20ने 100ला भागलं 5चा भाग गेला, 25ने 100ला भागलं 4चा भाग गेला. मग टाईम टेकन फॉर्म ए बी आणि सी तिघे मिळून आहे ना, म्हणजे टोटल लसावी जी आहे ती वरती 100 आणि या सगळ्यांची बेरीज खाली 10 + 5 + 4 म्हणजे 100 भागेला 10 × 5 = 15, 15 × 4 = 19. 19ने जर 100ला भागलं तर आताच उत्तर आपण काढलं 5.26 तास. ठीक आहे. आता बघा इथं काय झालं, 2 स्टेपमध्ये उत्तर झालं. ही स्टेप मी काढू शकलो असतो, या स्टेपमध्ये आलो असतो. ठीक आहे. 2 स्टेपमध्ये उत्तर झालं आणि इथं तुम्हाला सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करा, परत भागाकार करा. भागाकार तर करावंच लागेल, पण तुम्हाला खूप कमी टाईम लागू राहिला आणि ॲक्युरेसी वाढू राहिले. यामध्ये कॅल्क्युलेशन करताना उत्तर चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे 3 व्यक्तीचं असेल किंवा 3 नळाचं असेल तर त्यासाठी तुम्ही लसावी पद्धत वापर करा असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. शेवटी तुमची जी आहे, तुम्हाला कोणतं इझी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही ते करू शकता. पुढचं उदाहरण आपण असंच बघणार आहोत, 10 नंबरचं बघूया. आता आपण ही पद्धत नाही बघणार, आता फक्त लसावी पद्धत बघणार. तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनुसार सॉल्व करू शकता, पण ही टाईम कन्झ्युमिंग म्हणजे टाईम जास्त लागणारी जी मेथड आहे ही आपल्याला काही फायद्याची नाही आहे. आपल्याला टाईम वाचवायचा आहे आणि खूप काही सेकंद वाचून जे कठीण एक्झाम्पल वाटतात किंवा आपल्याला जे येऊन नाही राहिले त्यासाठी तो टाईम आपल्याला तिथं स्पेंड करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. 10, 20 आणि 30 आहे. ऑप्शन बघूया. 6.511 दुसरं ऑप्शन आहे. 5.611 तिसरं ऑप्शन आहे. 5.511 चौथं ऑप्शन आहे. 4.611 असे हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे इझिली. ठीक आहे. चलो देखते. एक नळ एक टाकी 10 तासात भरतोय, दुसरा 20 तासात व तिसरा 30 तासात भरतोय. जर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल असं विचारलेलं आहे. बघूया लसावी पद्धत. पहिला नळ समजा ए म्हटला, ए एक टाकी 10 तासात भरू राहिला. दुसरा नळ समजा बी म्हटला, ती टाकी 20 तासात भरू राहिला. तिसरा नळ समजा सी म्हटला, ती टाकी 30 तासात भरू राहिला. तिन्ही मिळून म्हणजे या तिघांचा लसावी काढावा लागेल. 10, 20 आणि 30चा लसावी किती येईल? 60. ठीक आहे. 10ने जर 60ला भागलं तर 6चा भाग गेला. 20ने जर 60ला भागलं तर 3चा भाग गेला. 30ने जर 60ला भागलं तर 2चा भाग गेला. तिन्ही मिळून म्हटलेलं आहे म्हणजे टाईम टेकन फ्रॉम ए आणि बी आणि सी बरोबर हे टोटल आहे 60. छेदामध्ये या सगळ्यांची बेरीज होईल 6 + 3 9 9 2 11 डायरेक्ट केले तर 11 × 5 = 55. 5.511 तास हे आपलं उत्तर असणार आहे. 5.511 तास म्हणजे तिसरं जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे. ओके. सो चला 11 नंबरचा प्रश्न. 8 तास 10 तास आणि 20 तास. ठीक आहे. फटाफट सोडवायचं आहे तुम्हीच. मी इथं रब करेपर्यंत तुमचं उत्तर तुमचं कमेंटमध्ये टाकून द्या फटाफट. ठीक आहे. 11 नंबरचा प्रश्न इकडे हे रब करेपर्यंत तुम्ही उत्तर सोडवा. लसावी पद्धतचा वापर करा. बघा काय म्हटलं आहे. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो, दुसरा 10 तासात व तिसरा 20 तासात भरतो. तिन्ही नळ एकदम जर सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? ऑप्शनसुद्धा लिहायचे बाकी आहेत. पहिला ऑप्शन आहे 3.711. दुसरा ऑप्शन आहे 7.311. तिसरा ऑप्शन आहे 8.311.
4/11. चौथा ऑप्शन आहे 5.3/11. ठीक आहे. परत लसाई पद्धत बघूया. परत पहिला नळ म्हटलं तर ए म्हणावं लागेल. तर एक टाकी जी आहे ती 8 तासात भरू राहिला. दुसरा जो आहे बी नळ म्हटला तर ती बी नळ जो आहे तो 10 तासात भरू राहिला. आणि सी जी आहे ते किती तासात भरू राहिला? 20 तासात. ठीक आहे. आता 8, 10 आणि 20चा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर यामध्ये आता थोडंसं आपल्याला वेळ लागू शकतो. आता बघा सर्वात मोठी संख्या आहे 20. 8, 10 आणि 20चा लसावी काढायचा आहे. तर 20ला 10ने भाग जातो, विषय संपला. 8ने भाग जातो का? नाही जात. मग 20 दुनी 40. सरळ सरळ आहे. लसावी किती येईल? 40. लसावी किती येईल? 40. 8ने 40ला भागला, 8 पंचे 40. 10 चोक 40. 20 दुनी 40. झालं. पुढे बघूया काय येईल. 40 वरती या तिघांची बेरीज खालील. 5 + 4 9. 9 2 11. 11ने जर 40ला भागलं तर 11 त्रिक 33. 3चा भाग गेला, राहिले 7. 3.711 तास हे माझं उत्तर असेल. तर बघा 3.711 तास कुठला आहे ऑप्शन? तर 3.711 तास पहिलंच ऑप्शन आहे. म्हणजे पहिलं उत्तर जे आहे ते आपलं राईट आन्सर त्याचं असणार आहे. ठीक आहे. काय अडचण आहे? ओके. दिसायला काही प्रॉब्लेम? नो. चलो 12 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. 5, 10 आणि 15. बघा प्रश्न कसा आहे. एक नळ एक टाकी 5 तासात भरतो, दुसरा 10 तासात व तिसरा 15 तासात भरतो. तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? हा होमवर्कसाठीचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रकार आपण बघूया. 13 नंबरचा. प्रश्न बघूया. पुढचा प्रकार त्याला म्हणता येईल. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ म्हणजेच दुसरा 10 तासात 20 तासात भरतो व तिसरा 15 तासात रिकामी करतो. तर इथं 15 नाही तर इथं आहे 30. तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? चलो ऑप्शन आहे 8.407, दुसरं 4.807, तिसरं 5.307, चौथं 6.302. ठीक आहे. तर बघा एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा 20 तासात भरतो. इथं भरतं करू. दुसरा 20 तासात भरतो व तिसरा 30 तासात रिकामी करतो.
तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न विचारलेला आहे. एकदम इझी प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघूया कसा प्रश्न सॉल्व करता येईल. एक नळ एक टाकी 10 तासात भरू राहिला, दुसरा 20 तासात भरू राहिला आणि तिसरा 30 तासात रिकामी करू राहिला. ठीक आहे, ही टाकी आहे. हा पहिला नळ हा याच्यामध्ये पाणी टाकू राहिला, हा दुसरा नळ हा याच्यामध्ये पाणी टाकू राहिला आणि इथं जो आहे हा नळ काय केला, एका आपल्या गणाभाऊनं इथं एक नळ होता हा बंद करून ठेवायला पाहिजे, तर हा गणाभाऊनं चालू करून ठेवला. तर हा काय करू राहिला, हे टाकी रिकाम करू राहिला आणि हे भरू राहिले. बरोबर आहे. तर हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तर बघूया कशा पद्धतीनुसार किंवा कसा सॉल्व करता येईल. चला, इझी प्रश्न आहे. सेम लसावी पद्धत. पहिला नळ समजा ए म्हटला, ए जो आहे ती टाकी 10 तासात भरू राहिला. दुसरा जो आहे बी म्हटला, ती टाकी 20 तासात भरू राहिला आणि तिसरा जो आहे सी म्हटला, ती टाकी 30 तासात रिकामी करू राहिला. आता 10, 20 आणि 30चा काय काढावं लागेल, लसावी. तर लसावी किती येईल, 60. आता इफिशियन्सी काढू. 10ने जर 60ला भागलं तर इफिशियन्सी किती आली, 6. 20ने जर 60ला भागलं तर इफिशियन्सी किती आली, 3. आणि 30ने जर 60ला भागलं तर इफिशियन्सी किती आली, 2. ठीक आहे, आता लक्षात घ्या वरती किती येतील, 60. छेदामध्ये हा 6 जो आहे हा काय भरू राहिला, इफिशियन्सी जी आहे, कार्य करण्याची क्षमता किंवा नळ टाकी भरण्याची क्षमता जी आहे, ए जो आहे तो 6 त्याची इफिशियन्सी आहे, तो भरत आहे म्हणून +6 राहील. अधिक बी जो आहे हा सुद्धा काय टाकी भरू राहिला म्हणून +3 राहील. आणि सी जो आहे टाकी रिकाम करू राहिला म्हणून वजा सीची जी इफिशियन्सी आहे ती किती, 2 मायनस राहील. लक्षात आलं. ए भरत आहे म्हणजे याच्या पुढे प्लस साईन आहे ते देण्याची गरज नाही, +6 झाला. बी भरत आहे म्हणून +3 झाला आणि सी जो आहे तो वजा करत आहे म्हणून तिथं -2 आलं. आता सॉल्व करू. तर 60/6 आणि 3 9, 9मधून 2 गेले किती राहिले, 7. 7ने जर 60ला भागलं तर 7 8 56 होतात. मग 8चा भाग गेला, राहिले किती रे, 4. म्हणजे 8.4/7 तास हे आपलं राईट आन्सर असणार आहे. बघा ऑप्शनमध्ये कुठं आहे, तर ऑप्शनमध्ये पहिलाच ऑप्शन यामध्ये आपल्याला भेटते 8.4/7 तास हे आपलं त्याचं राईट आन्सर आपलं असणार आहे. ठीक आहे, इझिली प्रश्न सॉल्व करता येतात, जास्त डोकं लावण्याची गरज नाही, काही नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे 10, 10, 20. चौदा नंबरचा प्रश्न. तिकडे 10 आहे, इकडे 10 आहे, इथं 20 आहे. ठीक आहे, ऑप्शन आहे 3.1/4. दुसरं ऑप्शन आहे 4.2/7. तिसरं ऑप्शन आहे 3.1/2. चौथा ऑप्शन आहे 6.2/3. ठीक आहे, सॉल्व करूया. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा 10 तासात भरतो व तिसरा 20 तासात रिकामी करतो. तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल. सेम परत पहिला नळ ए म्हटला, ए एक टाकी 10 तासात भरू राहिला. दुसरा नळ बी म्हटला, तो परत 10 तासात भरू राहिला. आणि तिसरा सी म्हटला, तो जो आहे 20 तासात रिकामी करू राहिला. 10, 10, 20 याचा लसावी किती राहील, 20. 10 2 20, 10 2 20, 20 1 20. ठीक आहे, 20 वरती 2ची कार्य करण्याची क्षमता, एची कार्य करण्याची क्षमता 2 आहे आणि तो टाकी भरत आहे म्हणून तो +2 राहील म्हणजे +2. परत बी जो आहे टाकी भरत आहे, त्याची कार्य करण्याची क्षमता 2 आहे म्हणजे हा परत +2. आणि सी जो आहे तो टाकी रिकामी करत आहे म्हणजे त्याची कार्य करण्याची क्षमता वजामध्ये राहील -1. म्हणजे याला जर सॉल्व केलं 20/2 + 2 4, 4मधून 1 गेले 3,
3×18 म्हणजे 6.203 तास हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे आपलं त्याचं राईट ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न एक तुम्ही सोडवजाल. 20, 30, 40 आहे 15 नंबरचा. एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा 30 तासात भरतो आणि चौथा 40 तासात रिकामी करतो. तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? ऑप्शन आहे 17.1/7. दुसरा ऑप्शन आहे 1.17/7. तिसरा ऑप्शन आहे 2.7/17. चौथा ऑप्शन आहे 8.2/17. तर बघा, हे 15 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा होमवर्कसाठीचा प्रश्न आहे. ठीक आहे. उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगता. मला माहीत आहे भरपूर विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगतात, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आपला असणार आहे. उत्तर सोडवायचं आहे, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एकदम इझी प्रश्न आहे. पुढचा एक प्रश्न बघूया 16 नंबरचा. समान व्यासांच्या चार नळांनी एक पाण्याची टाकी नऊ तासात भरते. 9 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? तर टाकी किती वेळात भरेल? वेळात भरेल. ऑप्शन आहेत 11, 12, 13 आणि 14. ठीक आहे. इझी प्रश्न आहे. समान व्यासांच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरते. समान व्यास म्हणजे काय की जो पाईप आहे त्याची साईज जी आहे, साईज म्हटल्यापेक्षा किंवा त्याचं जे होल आहे ना, असा पाईप असतो ना, हा जो आहे हा पूर्ण व्यास जो आहे हा प्रत्येक पाईपाचा जो आहे सारखा आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपण तो पाईपाची साईज काय आहे सारखीच आहे. ठीक आहे. जर यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात रिकामी होईल असं म्हटलेलं आहे. 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात भरते आणि 3 नळ जर चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? इझी प्रश्न आहे. पहिल्या लाईनमधल्या किमती गुणाकारामध्ये घ्या. बघा, पहिल्या किमती जी आहेत किती आहेत? 4 आणि 9. ठीक आहे. किती आहेत? 4 आणि 9. म्हणजे काय करणार? पहिले नळ किती होते? 4 गुणेला किती तास लागत होते? 9. पहिले नळ गुणेला पहिले तास बरोबर दुसरे नळ गुणेला दुसरे तास. ही ट्रिक्स आहे त्याची. पहिले नळ गुणेला पहिले तास बरोबर दुसरे नळ गुणेला दुसरे तास. ठीक आहे. तर दुसरे नळ किती आहेत? 3 आणि दुसरे तास मला माहीत नाही म्हणून x.
हा 3 इकडे जाईल, एक्सची किंमत काढायची आहे म्हणून 4 गुणेला 9 भागेला 3 बरोबर एक्स. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 म्हणजे एक्स बरोबर किती उत्तर आलं 12 तास. म्हणजे जर त्यापैकी 3 नळ जर चालू ठेवले तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल 12 तास लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. एकदम परफेक्ट उत्तर त्याचं असणार आहे. काय अडचण आहे? नो. चलो आगे चलते हैं. 17 नंबरचा प्रश्न. 5 20 4 आहे. इथं आहे 5, इथं आहे 20 आणि इथं आहे 4. हा 17 नंबरचा प्रश्न. ऑप्शन आहेत 20 15 25 30. वीस 15 25 आणि 30. ठीक आहे. समान व्यासांच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरते. जर यापैकी 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? तोंडी उत्तर काढायचं. आता लिहिण्याची गरज नाही. समान व्यासांच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? 5 गुणेला 20 राहतील आणि 4ने त्याला भागावं लागेल. म्हणजे 4ने याला 20ला भाग जातो, तर 4ने 20ला भागलं तर 5चा भाग गेला 5 आणि 5 गुणेला 5 म्हणजे 25 उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपलं राईट आन्सर असणार आहे. कारण काय करतो 5 गुणेला 20 बरोबर पहिले नळ गुणेला पहिली वेळ, तर दुसरे नळ किती आहेत 4 गुणेला दुसरी वेळ माहीत नाही म्हणून एक्स. 4 भागाकारात जातो म्हणजे 5 गुणेला 20 भागेला 4, 4 25 5 5 25 म्हणजे 25 तास. झालं आपलं तिसरं उत्तर. ठीक आहे. तर असं जे उदाहरण सोपे आहेत त्याला तोंडी करण्याचा प्रयत्न करा. 18 नंबरचं उदाहरण सेम असंच आहे. 6 15 5. सहा 15 आणि 5. ठीक आहे. समान व्यासांच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 5 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? आता याचे काही ऑप्शन देत नाही, तोंडी उत्तर तुम्ही काढू शकता. होमवर्कसाठी असणार आहे. सेम असाच प्रश्न 19 नंबरचा आहे, फक्त थोडासा वेगळा आहे. तर त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही. प्रश्न थोडासा लक्षात घ्या. 19 नंबरचा ॲक्च्युअलमध्ये त्याला टाईप नाही म्हणता येईल. प्रश्न असाच आहे, फक्त याला बघा कसा लिहिला आहे त्यांनी. हा 19 नंबरचा प्रश्न. 18 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोंडी उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. सोपा आहे. एकोणीस नंबरचा प्रश्न. समान व्यासांच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरेल. समान व्यासांच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरेल. त्याच व्यासांच्या 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल? त्याच व्यासांच्या 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल? हा प्रश्न आहे. सेम तसाच प्रश्न आहे, पण याच्यामध्ये काय होतं की समान व्यासांच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरत होती आणि यामधलेच काही नळ चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल. म्हणजे यापेक्षा कमी किंमत होती. प्रश्न तसंच आहे, उत्तर पण तसंच काढावं लागेल. पहिले नळ गुणेला पहिली वेळ म्हणजे 6 गुणेला 14 बरोबर दुसरे नळ गुणेला दुसरी वेळ माहीत नाही म्हणून एक्स. एक्सची किंमत काढायची आहे. 7 जाईल खाले म्हणजे 6 गुणेला 14 भागेला 7. 7 दुनी 14 6 दुनी 12 म्हणजे उत्तर किती येईल तुमचं 12 तास. ठीक आहे. अशाच पद्धतीनुसार उदाहरणं हे सोडवायचे आहेत. 20 नंबरचं उदाहरण तोंडी करूया आपण. ऑप्शन काही लिहित नाही. ठीक आहे. 20 नंबरचा आहे 8 18 9. 8 18 आणि 9
तोंडी करूया. समान व्यासांच्या 8 नळांनी टाकी 18 तासात भरेल. त्याच व्यासांच्या 9 नळांनी टाकी किती वेळात भरेल? 9 ने 18ला भाग जातो, 9 दुनी 18 आणि 8 गुणिला 2 16 तास झालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 15 9 21 नंबरचा. इथं 8 आहे, इथं 15 आहे आणि इथं 9 आहे. हा 21 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. उत्तर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येईल, कारण 9 ने 15ला भाग जात नाही किंवा 8ला जात नाही. ठीक आहे. तुम्ही उत्तर काढायचं आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा होमवर्कसाठी असणारा प्रश्न आहे 21 नंबरचा. समान व्यासांच्या 8 नळांनी टाकी 15 तासात भरेल. त्याच व्यासांच्या 9 नळांनी टाकी किती वेळात भरेल? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर हे आजचं जे लेक्चर होतं हे बेसिक लेक्चर होतं पाण्याची टाकी व नळचं. उद्या आपण हाय लेवलचे एक्झाम्पल बघणार आहोत आणि उद्या हा टॉपिक आपण संपवणार आहोत. तर सर्वांनी उद्याचं लेक्चरसुद्धा बघायचं आहे. आणि उद्याचं लेक्चर बघण्याच्या अगोदर ज्यांनी हे जर पहिलं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी पहिलं लेक्चर आवर्जून बघून घ्यायचं आहे. आणि हा टॉपिक बघण्याच्या अगोदर तुम्ही काळ आणि काम हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आणि एकदम जबरदस्त शिकवलेला आहे. तो टॉपिक बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पाण्याची टाकी आणि नळ तो जो टॉपिक आहे हा काळ आणि कामच्या निगडीतच आहे असं आपल्याला तुम्हाला डायरेक्ट लक्षात येईल. आणि तुम्ही हे मी उदाहरणं सोडवत असताना त्याच्या अगोदर तुम्ही त्याची उदाहरणं सॉल्व करसाल. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.